समितीच्या उत्तर ज्यावेळेस मी वाचलं त्यावेळेस मला लक्षात आलं की या विभागाने मंत्री महोदयांची दिशाभूल केलेली आहे आणि चुकीचं उत्तर याच्यात दिलेलं आहे। या संदर्भात या उत्तरामध्ये यांनी सांगितलं आहे की मालेगाव महानगरपालिकेमध्ये ज्या मालेगाव महानगरपालिकेकडनं सगळ्या परवानग्या तपासल्या आणि त्यानंतर या सगळ्या ज्या शायनिंग इंडस्ट्रीज आहे यांना परवानगी दिलेली आहे। पण मी आपल्याला सांगतो की मालेगाव महानगरपालिकेमध्ये जवळपास या प्रकारचे 160 शायनिंग उद्योग चालतात आणि या मालेगाव महानगरपालिकेने या एकाही उद्योगाला बिल्डिंग परमिशन किंवा कोणत्याही इतर परमिशन दिलेलं नाही। पोल्युशन कंट्रोल बोर्डाला ज्या ज्या एनओसीज लागतात ते कोणतंही एकही एनओसी यामध्ये दिलेलं नाही आणि तरी पोल्युशन कंट्रोल बोर्डाने या सगळ्या उद्योगांना अनेक उद्योगांकडे तर कन्सेंट टू इस्टॅब्लिश नाही आहे, पण काही उद्योगांना काही ठळक उद्योगांना कन्सेंट टू इस्टॅब्लिश सुद्धा दिलेलं आहे आणि मला असं वाटतं काहीतरी फेक डॉक्युमेंट्सच्या भरोश्यावर एक कन्सेंट टू इस्टॅब्लिश या काही उद्योगांना याच्यात दिलेलं आहे। दुसरं याच्यामध्ये या सगळ्या उद्योगांमध्ये जे स्टीम निर्माण करण्याकरता बॉयलर्स लागतात आणि डायरेक्टर ऑफ स्टीम बॉयलर्स महाराष्ट्र यांची एनओसी शिवाय ह्या बॉयलर्सला सुरू करण्याची परवानगीच भेटू शकत नाही आणि ते पोल्युशन कंट्रोल बोर्डला ते बघणं ते सर्टिफिकेशन बघणं ते मॅन्डेटरी आहे। इंडियन बॉयलर्स ॲक्ट 1923 आणि इंडियन बॉयलर्स रेग्युलेशन IBR 1950 अंतर्गत हे बंधनकारक आहे की त्यांचा सर्टिफिकेशन शिवाय कोणताही उद्योग सुरू झाला नाही पाहिजे, कोणत्याही उद्योगाला परवानगी दिली नाही पाहिजे आणि कुठेतरी या विभागाने मंत्री महोदयांची दिशाभूल केली आहे। माझा प्रश्न असा आहे की या सगळे जे उद्योग आहे ज्यांना कोणतीही परवानगी नाही त्यांच्यावर आपण कारवाई करणार काय? दुसरं, ज्या ज्या उद्योगांनी कन्सेंट टू इस्टॅब्लिश घेतलं, खोट्या दस्तावेजांच्या आधारावर कन्सेंट टू इस्टॅब्लिश घेतला आहे, या सगळ्या उद्योगांवर आपण बंद करण्याची कारवाई करणार काय? डायमंड कारपेट हमारे वहाँ गराज रेलवे वाला कारपेट विलस्पन कंपनी का पायदान हेटलोन रेगजिन होलसेल रेट में तमाम अशिया हमारे वहाँ दिए जाती है। हमारा पता याद रखे, सकावत होटल के पीछे आबिद सोडा के बाजू में हजार खोली मालेगांव।